राम नाचू वैष्णवांचे मेळे नाचू वैष्णवांचे नाचू वैष्णवांचे मेळे नाचू वैष्णवांचे हाक विठ्ठला रोळी हाक विठ्ठला रोळी हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी क्लेश होत नाना परी क्लेश होत नाना क्लेश होत नाना वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण हरी वाचे राम कृष्ण कृष्ण मने विठोबासी नाम म्हणे विठोबासी मने विठो नाम म्हणे विठोबासी घडो या देहासी घडो या देहा जे घडो या देवाचे जे घडो या देहाचे घडो या देहाचे जे घडो या देहा मने विठोबासी नाम म्हणे विठोबासी नाम मने विठो नाम म्हणे विठोबासी घडो या देहा विठ्ठल 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 तरी कवरदा हरी विठ्ठल भगवान की जय महाराज की जय शक्ती मुक्ताबाई की देह जावो हेची घडी देह जावो हेची घडी पाय हरीचे ना सोडी क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी नाचू वैष्णवांचे मेळी हाक विठ्ठला रोळी क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी नामावने विठोबासी जे हे घडो या देहासी क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी विठ्ठला पंढरीका यद्धातुं मुनींद्रे समागत दिशन्तमानंद कंदम
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुकादयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांकतेजोधिकामोदिवक्रम खलानिशबादापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो जन्मभूमी जिते जन्मलोमी नमो कर्मभूमी जिते वाळलोमी नमो राष्ट्रभूमीजीच्या सर्व कामी झिजो देह माझा प्रभू प्रार्थितो मी मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या वचनाईका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काढी आपण सावे जवळी लाली मेरे लाल की जित देखो देखन गई लायल को हो गई लालम लाला हनुमंत विरानी कथा करुमती अनुसार प्रेम सहित गदी धरू पधारी पवन कुमार सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो का कुलती तुझ लागे आपुल्या बाळासी दरात हाती न करा प्रचिती जनामध्ये पंढरीचा देवराया तुझे पाया सचिदानंद रूपा विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः कैवल्याचा पुतळा प्रगट कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाडा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाडा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन हरे साधकाचा माय बाप दर्शन सर्वभूती सुखारूप ज्ञानोबा माझा सर्व
प्रभूची सुखरूप ज्ञानोबा दर्शनी हरे ताप सर्वावती सुखरूप ज्ञानोबा माझा देह जावयाची घडी पाय हरीचे न सुडी क्लेश होत नाना परी वाचे राम कृष्ण हरी मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा राय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा राय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदिशक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र भावने साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन वायवावर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत दादांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला भंग अनंत कृपावंत संत शिरोमणी भगवंताचे लाडके भक्त ज्ञानाचा सागर प्रेमाचा आगर संत शिरोमणी नामदेव महाराज आणि महाराजांचा गोड असा अत्यंत महत्त्वाचा 4 चरणाचा परमार्थमूलक प्रतिज्ञा करणारा आणि तुम्हा जीवाला समोपदेश करणारा अभंग सेवी करता घेतलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताचे लढीवाड भक्त म्हणजे नामदेव महाराज आणि नामदेव महाराज आजच्या या अभंगातून जीवन जगत असताना माणसाने कोणाला शरण जावं, कोणाचे पाय धरावेत आणि त्यातल्या त्यात आपल्या आयुष्यात कुठलं साध्य प्राप्त करून घ्यावं याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. ऐका, या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे, पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य या अनुषंगानं. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याकरता कारण लागतं. काय लागतं? काय लागतं? कारण. नांदूरकर काय लागतं? कारण लागतं. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. कोणी विचारलं, म्हटले महाराज आजचं कीर्तन काय कारण आहे? म्हणे विनाकारण. होतंय का गणेश भाऊ? विनाकारण कीर्तन होत? बोला बोला बोला. विनाकारण कीर्तन होत? पण खरं सांगू मायबाप, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा आणि तो विना वेगळा. तुम्ही रेंज मध्ये बसा म्हणजे कीर्तन कळते तुम्हाला. तर किम निमित्तानं आज आपण एकत्रित आलो. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना कल्पना आहे. आज या सुंदरशा तीर्थक्षेत्र जाखोरी या गावामध्ये श्री हरिभक्तपरायण कैलासवासी भाऊसाहेब दादा शंकरराव कळमकर दादांच्या प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. मनुष्य म्हटला आणि त्यात मृत्यूलोक म्हटला की जो जन्माला आला दादा त्याचं मरण निश्चित आहे, त्याचं मरण ठरलेलं आहे. जावं प्रत्येकाला लागणार आहे, हा नियतीचा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे. जावं लागतं हे जरी खरं असलं, पण गेल्यानंतर त्यांच्या नावानं 16 संस्कारापैकी काही संस्कार पितरांचे आपल्यावर उपकार असल्यामुळे करावे लागतात, हेही तेवढं खरं आहे. आणि या शास्त्राला मान्यता देताना, या शास्त्राचं पालन पोषण करताना या परिवारानं आपल्या पितराच्या उपकारातून उतराई होण्याकरता, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता 1 दिवसाचा केलेला हा पुण्यस्मरणाचा सोहळा, ज्या सोहळ्याच्या निमित्तानं आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सुंदर असा सुयोग या ठिकाणी जोडून आलेला आहे. मी नेहमी म्हणतो, सप्ताह कीर्तन उत्सव कितीही मोठी असली पण या सप्ताह कीर्तन उत्सवाला तोपर्यंत शोभा येत नाही. कुठपर्यंत? जशी माझी माता माऊली नटून थटून पैठणी घालून उभी राहिली, पण जोपर्यंत तिच्या कपाळाला कुंकू लागत नाही तोपर्यंत तिला शोभा येत नाही. बरोबर आहे नाही? तसं सप्ताह कीर्तन उत्सव 1 दिवसाची असो की 7 दिवसाची असो, पण जोपर्यंत अशी वैष्णव गुणीजन लाभत नाही तोपर्यंत त्या सप्ताह कीर्तनाला शोभा येत नाही. सप्त्याला लाजवेल असं नियोजन या ठिकाणी आमच्या निखिल दादानं केलेलं आहे. एकदम जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. कारण 1 दिवसाकरता एवढा सर्व परिश्रम, एवढा सर्व अट्टाहास सोपं नाही दादा. एकेकाला आणण्याकरता किती किती कॉल करावे लागतात हे फक्त त्यालाच माहिती आहे जो नियोजन आणि आयोजन करत असतो. आणि त्यातल्या त्यात आज म्हणजे बाबांच्या भाषेत सांगायचं म्हटलं म्हणजे नाशिक जिल्ह्यातले सर्वच डायमंड आज या ठिकाणी उपस्थित केले नाही का. आणि म्हणून या अनुषंगानं आज या कीर्तनाला तुमच्या सर्वांची उपस्थिती आहे. आपतेष्ट गंगोत सगळे सोयरे या ठिकाणी आहेतच,
पण वैष्णव गुणीजनही या ठिकाणी आहेत. छोटे छोटे बालगोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असं टाळ वाजवतात. टाळ वाजवण्याची सुद्धा कला आहे आणि ती कला प्राप्त करण्याकरता गुरुकडे जावं लागतं आणि गुरुकडे जाऊन अध्ययन करावं लागतं आणि गुरूंची शब्द ऐकावी लागतात, गुरूंची सेवा करावी लागते. तेव्हा जाऊन ही कला आपल्याला म्हणजे हे गुण आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्या अनुषंगानं सुंदर असे वारकरी संस्थेतली लहान लहान छोटी छोटी मुलंही आहेत. मीरा, मुक्ताबाई, जनाबाई या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व वैष्णव गुणीजन या ठिकाणी आहेत. पण या कीर्तनाकरता ज्यांची प्रार्थना उपस्थिती आहे, महाराष्ट्रातलं एक नामवंत नाव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि संगीताच्या क्षेत्रातील वैभवशाली जीवन आणि ज्यांनी आपलं स्वतःचं नाशिक जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं साम्राज्य निर्माण केलेलं आहे, श्री हरिभक्त पारायण पितृतुल्य असणारे रोहिदास महाराज मते या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांना कोटी कोटी धन्यवाद. भाऊंना त्याचप्रमाणे भाऊंना ज्यांची ताकदीची साथ आहे, श्री हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय जिवलग मित्र प्राण कंठस्थ असणारे शिवराम दादा बोराडी या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही भजन सम्राट आहेत. श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय दुधात साखर टाकावी आणि जेवढी साखर टाकली तेवढं दूध गोड होतंय. तसं कीर्तन हे गोड असतंच, पण आमच्या राहुल दादाची बासरी आली की ती अजून गोड होतंय आणि म्हणून राहुल दादांची उपस्थिती या ठिकाणी बासरी करता आहे. पखवाजावर ज्यांची गोड अशी साथ आहे, महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं वैभवशाली जीवन ज्यांचं आहे. आणि मला असं वाटतं पखवाज हे मर्दानी वाद्य नाही आणि त्याच्याकरता ताकदच लावते. ताकदीचं वाजवणं, प्रेझेन्स ऑफ माइंडचं वाजवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉमन सेन्सचं वाजवणं, असं त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे. आमचे दिनेश दादा मोजाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इकडे सर्व परिचयाची मंडळी आहे, पण नावं माहिती नाही. अच्छा, ओढ्याची आहेत का तुम्ही? जवळच आहे. ओढा ओढा वा वा. ओढ्याची भजनी मंडळी या ठिकाणी आहे. आपण सर्व ओढ्याचे बरं बरं सर्व ओढ्याची भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही मनपूर्वक आभार. ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टम आहे आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला माझं मला तुमचं दर्शन झालं, श्री हरिभक्त पारायण परमपूज्य गुरु आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू, महाराष्ट्रातल्या टॉप 5 सिस्टीम साऊंड सिस्टीम मध्ये एक ज्यांचं नाव आहे. आणि भाऊ आपण दादा आपण रोजच कीर्तनाला आहे, पण क्लासिक इको ज्यांचा भेटतो ना, ओरिजिनल इको बरं का, तो आमच्या निखिल दादांचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातली गोडची साऊंड सिस्टीम निखिल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. या कीर्तनाचं चित्रीकरण जे करत आहेत मराठी कीर्तन सेवा आणि भक्तिनाथ यूट्यूब चॅनलचे सर्व रोहन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्यानंतर आजूबाजून आलेली ग्रामस्थ मंडळी आहेत, विनेकरी बाबा आहेत. यांच्या सर्वांच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं एक दिवसाच्या सोहळ्याला आलेलं हे भव्य दिव्य स्वरूप विठ्ठल तुमच्या आमच्या साक्षीनं आलेल्या आज गणेश दादांच्या आयोजनातून आणि गणेश दादांच्या संकल्पनेतून आणि त्यांचा समस्त मरकळ परिवार, कारण परिवार छोटा नाही पण परिवार मोठा आहे, पण एकत्र हे सर्वात महत्वाचं आहे नाही का. नाहीतर आता 2 भाऊ एकत्र नांदत नाही, 2 भाऊ एकत्र कार्यक्रमाला येत नाही, पण एकत्र असणारा हा परिवार आणि या परिवारानं आपल्या बापाच्या उपकारातून उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता केलेला हा सोहळा आहे. कारण मनुष्य जन्म म्हटला महाराज की मरण हे निश्चित आहे, याचं नावच मृत्यूलोक आहे. ज्याची 5वी झाली, ज्याचं 12चं झालं त्याचं 13चं होणार आहे. जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे. मरावं प्रत्येकाला लागणार आहे. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. या मरकळ परिवारामध्ये सुंदर असा थाटामाटानं साठलेला हा संसार, त्या बापानं मुलांना शिकवता शिकवता हाडाचं काळं रक्ताचं पाणी करावं आणि पाणी करता करता रात्रंदिवस प्रयत्न करून आपला संसार थाटामाटानं सजवावा. आणि कुठेतरी आता सुखाचे दिवस प्राप्त झालेत, पण घडू नये ते घडावं आणि या काळानं ते आमच्या बापावर घालावा. आणि शेवटी कधी काळाची चावून आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा
होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. अरे थाटामाटानं थाटलेला हा संसार आता कुठं राजासारखं जीवन जगायचं, आयुष्य जगायचे दिवस आलेत आणि देवानं काडानं घाला घातला आणि आमच्या बाबाला आमच्यातून विरवून दिलं. त्या आयुष्यात सर्व काही मिळेल दादा, पण माय आणि बाप पुन्हा तुमच्या आयुष्यात परत नाही. बरं नेहमी सांगतो, अरे डोंगराळ गेलेला सूर्य कधीतरी पुन्हा उगवणार आहे, पण बाप नावाचा सूर्य एकदा माती आड गेला की त्याचा उदय नाही दादा. बापाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही. मी नेहमी सांगतो, मायबाप आपल्या आयुष्यात दादा मिठासारखे आहेत. जोपर्यंत तुमच्या जेवणामध्ये मीठ आहे ना तोपर्यंत त्याची किंमत नाही, पण एखाद दिवस जेवणात मीठ नसू द्या, एक घास घशाच्या खाली उतरत नाही दादा. तसं जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही, पण गेल्यावर मात्र एक दिवस आपला पुढं सरकत नाही. ही जाणीव, हे प्रेम जर कोणाचं असेल तर ते फक्त मायबापाचं आहे. मला लोक नेहमी म्हणतात, बाबा बऱ्याच लोकांनी सांगून गेलेत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम करावं, प्रेम करावं, कोणावर करावं? ऐका, प्रेम आईवर करा आणि विश्वास बापावर ठेवा. ना कधी धोका भेटेल ना कधी मन तुटेल. फक्त प्रेम आई आणि बापावर करायचं. आणि बाप म्हटल्यानंतर, आई म्हटल्यानंतर दादा जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे. गेल्यावर आई गेली म्हणजे सुखाचा समुद्र आटला आणि बाप गेला म्हणजे कष्टाचे दिवट दाटले. कष्ट सुरू होते. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत कष्ट नाही, पण बाप गेल्यावर मात्र कष्टाला सुरुवात झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माणसाच्या आयुष्यातलं सर्व जावं पण मायबाप जाऊ नये. पण नियतीचा नियम आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे, कोणी इथं शिल्लक राहणार नाही. कारण आणि शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा जावे पंडू कुमरा किंवा जियापरी, की बाबा हे शरीर जाणार आहे, याचा स्वभाव आहे नाश पावणं. ऐका, जसं जाकोरी एक गाव आहे, सामनगाव एक गाव आहे, तसं माऊली ज्ञानोबा म्हणतात देहरूपी सुद्धा एक गाव आहे. आणि या देहाच्या गावाला आल्यानंतर जावं आपल्याला प्रत्येकाला लागणार आहे. देहाची या गावाली या जन्म मृत्यूची या सोहळी ना म्हणू धनंजयाची या परी. माऊली ज्ञानोबा गोड सांगतात, बाबा या देहाच्या गावाला आल्यानंतर माणसाच्या आयुष्यात 16 संस्कार सांगितले जातात. पण या 16 संस्कारापैकी 14 संस्कार करायचे की नाही करायचे ते तुम्ही आपण ठरवायचं. मात्र 2 असे संस्कार आहेत जे आपल्या आयुष्यात आपण हो म्हटलो तरी करावे लागणार आहेत आणि नाही म्हटलो तरी करावे लागणार आहेत. आणि ज्याच्यातला पहिला संस्कार जो झालेला आहे तो जन्माचा आणि दुसरा म्हणजे मृत्यूचा. ऐका, जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यू देखील आपल्या हातात नाही दादा. जन्म जर आपल्या हातात राहिला असता तर मला माहिती नाही तुमचं काय, पण माझा जन्म जर माझ्या हातात राहिला असता तर निखिल दादा मी नक्कीच अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो. आणि अंबानीच्या घरात जन्माला आलो असतो तर कमीत कमी कीर्तन करत फिरावं लागलं नसतं. बुवा, जन्म आपल्या हातात नाही. जसं जन्म आपल्या हातात नाही तसं मरण देखील आपल्या हातात नाही. कोणी किती म्हटलं मी अमर होईल, अमर होईल, अमर होईल, पण नाही होऊ शकत. का? या नियतीचा नियम आहे. अरे ज्याने आपल्याला घडवलं त्याला मरावं लागतं. मग आपलं काय? येथे नाही मूळ आले अवतार हेरते पामर जीव कीती हेरते पामर जीव कीती येथे नाही मूळ आले अवतार हेरते पामर जीव कीती हेरते पामर
राहिले नाही मावतावरचे शिल्लक राहणार आहेत का? आजा मेला पंजा मेला बाप मसणा गेला देखत देखत ना तू पण तू कोई तैसा झाला देखत देखत ना तू पण तू आजा मेला पंजा मेला बाप मसणा नातू पंतू तोही तैसा झाला. संतांनी यादी दिली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा गेला पंजा गेला बाप गेला नातू पंतू तेही गेले. मग यांच्यामध्ये आपण शिल्लक राहणार आहे का? मग जावं प्रत्येकाला लागणार आहे. जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे. हे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुटी काली करना पडेगा काया कुटी काली करना पडेगा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुटी काली करना पडेगा काया कुटी काली करना पडेगा. तू क्या समारे इकदी नगर काली इकदी नगर मालिक निकाले इकदी नगर का मालिक निकाले काया कुटी काली करना पड़ेगा. ए मन मुसाफिर निकलना पड़ेगा काया कुटी काली करना पड़ेगा. म्हणतात कबीरदास महाराज. हे मन मुसाफिर निकलना पडेगा काया कुटी खाली करना पडेगा. फक्त जावं नाही लागणार. मग भाडे के क्वार्टर को क्यों तू संभाले एक दिन घर का मालिक तुझे का. भाडे के क्वार्टर को क्वार्टर म्हणजे क्वार्टर नाही बरं. क्वार्टर म्हणजे मकान. भाड्या तत्वावर घेतलेलं घर. ऐका भाड्या तत्वावर घेतलेलं घर कितीही चांगलं ठेवा कितीही सजवा रंगरांगोटी करा पण ज्या दिवशी घर मालकाची